नमस्कार, मी राखी तांबट. उदे गांबे उदे या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. संपूर्ण देशात नवरात्रीचा उत्साह शिगेला पोहोचलाय. मुंबई आणि ठाण्यात तब्बल 2 वर्षांनी ढोली डाचे सूर ऐकायला मिळतात. नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी गरब्याचा उत्साह पाहायला मिळतोय. डोंबिवलीत खासदार श्रीकांत शिंदे फाउंडेशन तर्फे रास रंग या सगळ्यात मोठ्या गरबा दांडिया उत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. तर दुसरीकडे मुंबईच्या चिकूवाडी भागातील बाळासाहेब ठाकरे मनोरंजन उद्यानात सुप्रसिद्ध दांडिया क्वीन प्रीती पिंकी यांच्या गरबा रासचं आयोजन करण्यात आलंय. डोंबिवलीत खासदार श्रीकांत शिंदे फाउंडेशन तर्फे रास रंग या सगळ्यात मोठ्या दांडिया उत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. या दांडियामध्ये मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झालेत. डोंबिवलीतील रास रंग दांडिया उत्सवात दूरवरून गरबा प्रेमी सहभागी झालेत आणि अशाच काही उत्साही तरुणाईशी आमचे प्रतिनिधी विशाल परदेशी यांनी संवाद साधलाय. पाहूयात. मंडळी, नवरात्राचा उत्सव यंदा खूप मोठा आहे. त्याचा अर्थात कारण आहे यंदा उत्सव हा निर्बंध मुक्त होतोय, म्हणून दांडियाचा गरब्याचा जोरदार आनंद घ्यायचा आणि त्याची तयारी देखील जोरदार करण्यात आली आहे. काही तरुण मंडळी माझ्याबरोबर या ठिकाणी बसलेली आहे. मला असं वाटतं आता छानपैकी दांडिया खेळून थोडंसं 5 मिनिटाचा ब्रेक त्यांनी घेतलेला ब्रेक, पण या ब्रेकमध्ये मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. दीदी, ड्रेस बहुत अच्छा है आपका. थैंक यू सो मच. सबसे पहले मैं कहना चाहूँगी मेरा नाम है उर्वशी हरसोरा और मैं पहले डोंबिवली में रहती थी, लेकिन कोरोना के बाद मैं अहमदाबाद शिफ्ट हो गई. अहमदाबाद मतलब गुजरात में सबसे बढ़िया गरबा होता है, लेकिन मुझे मेरे डोंबिवली का गरबा रास रंग बहुत ही पसंद है. और यहाँ जो गरबा खेलने की मजा है वो गुजरात में नहीं मिलती कि एनर्जेटिक जो गरबा है. मैं अहमदाबाद गुजरात से हम लोग गुजरात से, ये अहमदाबाद से, हम सूरत से आज ही आए सुबह में स्पेशली गरबा के लिए. स्पेशली गरबा के लिए 9 दिन सिर्फ मुंबई में ही गरबा खेलना है, यहाँ पर ही. मुझे सबसे प्यारा गरबा रास रंग नाम का बहुत सुना था. गए साल भी आए थे हम लोग यहाँ पर. 3 साल से वेट कर रहे हैं. अब सबर नहीं होता तो पहले दिन से ही आ गए. तो इस बार जोरों से दांडिया खेलना है. बहुत जोर से फुल ऑन मजा किया. और एक बात बताऊं, जब यहाँ पहला साल था तब इतनी पब्लिक पहले दिन नहीं थी. आपके साथ कौन कौन आया है? मेरे साथ पूरा ग्रुप है YJC का, जो डोंबिवली का ग्रुप है. हम लोग ग्रुप में 45 लोग हैं, लेकिन आज पहला दिन तो कोई ऑफिस कोई अपने काम में बिजी है, तो हम 30 जन अभी अवेलेबल हैं. ये ड्रेस की तैयारी वगैरह करने में कितने दिन लगे? एक्चुअली मैं 3 महीने से रेडी कर रही थी, तब जाकर अभी भी लग रहा है कि और कुछ अच्छा हो सकता था. और यहाँ खेलने का जो मजा है आपको कहीं नहीं मिलेगा. आप इंडिया में कहीं भी हो, एक बार डोंबिवली रास रंग में आकर जरूर से खेलिएगा. बहुत मजा आएगा. मजा आ रहा है? बहुत बहुत बढ़िया मजा कर रहे हैं. क्यों? सब मस्त है. यस, सब मस्त है. मस्त है एकदम. हमने फर्स्ट ईयर सबसे पहले हमने एक्टिवा जीता था. अभी इस साल देखते हैं कौन जीतता है. एकदम. और हम तो चाहेंगे कि 4 साल बाद हमारा ग्रुप कमबैक हो रहा है, तो डेफिनेटली इस बार भी बम्पर प्राइज हमारे ग्रुप में ही आएगा. ऐसी मेहनत करेंगे. वाह वाह, क्या बात है. चलो एक डांस स्टेप हो जाए. एक डांस स्टेप. चलो चलो. या गरबा महोत्सवाचे आयोजक खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी सुद्धा आमचे प्रतिनिधी विशाल परदेशी यांनी संवाद साधलाय. नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने एक खास मोठा दांडिया आपण बघतोय. तो डोंबिवलीत डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आयोजित या दांडियामध्ये खुद्द खासदार श्रीकांत शिंदे आपल्याला भेटलेले. 2 वर्षांनी निर्बंधमुक्त हा
उत्सव आपण साजरा करतोय, कसं वाटतंय तुम्हाला? मला वाटतं की गेले 2 वर्ष कोविडचा काळ आणि त्यामध्ये निर्बंध, मला वाटतं आता 2 वर्षानंतर निर्बंधमुक्त वातावरणामध्ये सगळे उत्सव जे आहेत ते साजरे केले जात आहेत. याच्या अगोदर दहीहंडी झाला, गणेशोत्सव झाला. आपण पाहिलं की कशा प्रकारे लोकांनी उत्साहामध्ये हे सण साजरे केले. हे सण लोक 2 वर्ष घरात बसून साजरे करत होते. आज घरामधून बाहेर पडून आपल्या परिवाराबरोबर लोकांनी मोठ्या उत्साहामध्ये सण साजरे केले. आज आपण पाहिलं पहिलाच दिवस आहे, पहिल्या दिवशी मोठ्या संख्येमध्ये लोक बाहेर पडले आणि हा जो नवरात्र उत्सव आहे डोंबिवलीचा, हा गेले 3 वर्ष आपण करतोय. आणि याही वर्षी मला वाटलं नव्हतं की पहिल्या दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोक बाहेर पडतील, पण आज याही वर्षी पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येमध्ये लोक बाहेर पडलेले आहेत. त्या नवरात्रीच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत. तर याच्यावरून आपल्याला दिसून येतं की लोकांना या सणाचा आणि त्याचबरोबर निर्बंध मुक्त सणांचा किती गरज होती. आज ती गरज जी आहे मला वाटतं सरकार आल्यानंतर सर्व निर्बंध सर्व सणांवरून आपण काढून टाकलेले आहेत. म्हणूनच आज निर्बंधमुक्त सण जे आहेत ते साजरे करायला आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये जे जे सण येतील ते सर्व सण अशाच उत्साहामध्ये साजरे केले जातील. यंदा सरकार आलेलं आहे, मग यापुढे अशाच प्रकारे निर्बंधमुक्त उत्सव बघायला मिळणार आहेत का? सगळेच उत्सव निर्बंधमुक्त, कुठलेच निर्बंध हिंदू सणांवरती याच्या पुढे लावले जाणार नाही. रिस्ट्रिक्शन्स, प्रत्येक गोष्टीला रिस्ट्रिक्शन्स. आपण गणेशोत्सवमध्ये पाहिलं की जेव्हा आपण निर्बंध काढले की कशा प्रकारे लोकांची गर्दीने सगळे रस्ते फुलून गेले होते, सगळे मंडळं फुलून गेले होते आणि लोक मोठ्या उत्साहामध्ये बाहेर पडले होते. तेच आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळणार आहे. आई काही मागितलं तरी भरभरून देते. डॉक्टर श्रीकांत शिंदे आईकडे काय मागणार आहे? या महाराष्ट्रातील प्रत्येकाचं दुःख जे आहे ते दुःख दूर व्हावं, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस यावे. आणि हे सरकार गेल्या 2.5 महिन्यामध्ये ज्या प्रकारे काम करत आहे, रेकॉर्ड ब्रेक निर्णय घेण्याचं काम गेल्या 2.5 महिन्यामध्ये केलं. या आईकडे एवढंच सांगतो की पूर्ण शक्तीनिशी जे आहे या सरकारच्या मागे आईने उभं राहावं. मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, ज्या प्रकारे ते काम करतायत दिवस रात्र, त्याच्यापेक्षा अजून फुल फोर्समध्ये, फुल स्पीडमध्ये आणि चांगलं काम या महाराष्ट्रामध्ये हो येणाऱ्या अनेक वर्षांमध्ये. आणि महाराष्ट्र राज्य जे आहे ते 1 नंबरचं राज्य म्हणून पुढे यावं. डॉक्टर, आई साक्षी आहे, पण गेल्या काही कालावधीत तुमची वेगवेगळी भाषणं आम्ही ऐकतोय. तुमच्यामध्ये आम्हाला एक वेगळा बदलही दिसून येतो. ती प्रेरणा नेमकी काय? वेळाबरोबर बदल हा घडला पाहिजे. बदल हा निसर्गाचा नियम आहे. वेळेनुसार लोकांनी बदलत जायला पाहिजे. आज परिस्थिती तशी आहे म्हणून आज तसं तुम्हाला पाहायला मिळत आहे. येणाऱ्या काळामध्ये जशी परिस्थिती असेल तशा गोष्टी आपल्याला नवीन नवीन गोष्टी पाहायला मिळतील. म्हणजे हा बदल जो झालेला आहे तो कायम राहणार आहे. जसं तुम्हाला सांगितलं की वेळेनुसार लोकांनी आपापल्या गोष्टींमध्ये बदल घडवत आणला पाहिजे. आज या महाराष्ट्रामध्ये एक आमूलाग्र बदल झालेला आहे. सरकार एक नवीन आलेलं आहे. जे लोकांना अपेक्षित होतं ते सरकार आलंय आणि त्याच्यामुळे किती बदल घडलेला आहे हे आपण पाहत आहे. चला आम्ही अपेक्षा करतो. बोला अप्पा माता की. व्हिडिओ जर्नलिस्ट आनंद सर, विशाल परदेशी, न्यूज 18 लोकमत, डोंबिवली. तब्बल 2 वर्षानंतर पुन्हा एकदा नवरात्रीचा उत्साह पाहायला मिळतोय. मुंबईच्या बोरिवली पश्चिम परिसरातील चिकुवाडी भागातील बाळासाहेब ठाकरे मनोरंजन उद्यानात सुद्धा सुप्रसिद्ध दांडिया क्वीन प्रीती पिंकी यांच्या गरबा रासचं आयोजन करण्यात आलंय. आणि हे आयोजन आमदार प्रवीण दरेकर यांच्या वतीनं करण्यात आलंय. या गरब्याची खास गोष्ट म्हणजे हा गरबा सर्वांसाठी मोफत असणार आहे. बोरिवलीत गरब्याचा उत्साह अगदी शिगेला पोहोचलाय.
मुख्यमंत्र्यांनी पुढचे सर्वच दिवस गरब्यासाठी रात्री 12 वाजेपर्यंतची परवानगी द्यावी अशी मागणी गरबा खेळणाऱ्यांनी केली आहे. मुंबईच्या दहिसर परिसरातील बाळासाहेब ठाकरे मनोरंजन उद्यानामध्ये आपण पाहतो अतिशय सुंदर असं वातावरण निर्माण झालेलं आहे. कारण उत्साह आपल्याला दुगिणीत झालेला दिसून येतो आहे. रास गरब्याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि तरुणाईचाच नाही तर बच्चे कंपनीचा उत्साह सुद्धा आपल्याला इथं मोठ्या प्रमाणात बघायला मिळतो आहे. हा संपूर्ण परिसरामध्ये गुजराती बहुल जरी भाग असला तरी मराठी सुद्धा मोठ्या संख्येनं राहतात आणि आपण पाहतोय या गरब्याचा रास गरब्याचा आज पहिलाच दिवस आहे. आज घटस्थापना झाली आहे आणि पहिल्याच दिवशी या सगळ्या बच्चे कंपनीचा आपल्याला उत्साह बघायला मिळतोय. नुसती बच्चे कंपनी नाही तर त्यांचे पालक सुद्धा या रास गरब्यामध्ये अतिशय रममाण झालेले आपल्याला बघायला मिळत आहेत. अतिशय मोठी उत्साह मोठी गर्दी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते आहे. लहान मुलं असो मोठी माणसं असो त्या प्रीती ज्या की रास गरबाच्या क्वीन मानल्या जातात त्या इथं दांडियाचं आणि रास गरब्याचं आयोजन त्यांच्या गाण्यांमधून करण्यात आलेलं आहे. त्या जेव्हा गायला लागतात तेव्हा पाय आपोआप थिरकायला लागतात आणि त्याचीच प्रचिती या ठिकाणी आपल्याला येताना दिसते. अगदी लहान मुलं त्यांचे पालक सुद्धा आपल्याला या ठिकाणी रास गरबामध्ये उत्साहात नाचताना आपल्याला दिसतात. आपण त्यांच्याकडून जाणून घ्या. आज से रास गरबा की शुरुआत हुई है. पहले दिन आप बच्चों के साथ यहाँ पर आइए, क्या कहेंगी, कैसा उत्साह इस साल? जी बहुत अच्छा उत्साह है. एकनाथ शिंदे जी हमें प्लीज 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 12 बजे तक की परमिशन दीजिए. आपकी मांग शायद पूरी हो सकती है, शायद नहीं 100% पूरी होनी चाहिए. तब्बल 2 वर्षानंतर इतका उत्साह त्यांना हा रास गरबा करायला मिळतो. राजेश सप्राली आमचे न्यूज 18 लोकमत मुंबई. प्रवीण दरेकर आणि प्रकाश दरेकर यांनी रायगड प्रतिष्ठान प्रस्तुत बोरिवलीत रंग रासचे आयोजन केलंय. यामध्ये गरबा क्वीनची पदवी मिळालेल्या प्रीती आणि पिंकी यावेळी अनेक गाणी गाताना दिसणार आहेत. या गरब्याची खास गोष्ट म्हणजे हा गरबा सर्वांसाठी मोफत असणार आहे. आजपासून मा अंबेचा उत्सव सुरू झालेला आहे आणि तब्बल 2 वर्षानंतर अगदी उत्साहामध्ये रास गरब्याचं आयोजन केलं गेलेलं आहे. आपल्याबरोबर प्रवीण दरेकर जे आहे ज्यांच्या वतीनं खास दहिसर इथं बाळासाहेब ठाकरे मनोरंजन उद्यानामध्ये माझ्या मागे तुम्ही बघता आहात हा जनसागर लोटला आहे तो रास गरब्यासाठी. कारण तब्बल 2 वर्ष असा कुठलाही मनोरंजनाचा कार्यक्रम करता आला नव्हता. सण समारंभ हे उत्साहात साजरे करता आले नव्हते. परंतु आता मात्र एवढ्या उत्साहात हा उत्सव साजरा केला जातोय. 2 वर्षानंतर इतकं मोठं आयोजन करण्यात आलेलं आहे. काय सांगाल, 2 वर्षानंतर एवढी गर्दी एका ठिकाणी आम्ही पाहतोय? खरं म्हणजे मी नव्या सरकारला मनापासून धन्यवाद देईन. या राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जे 2-2.5 वर्ष कोरोनाच्या काळात लोक बंदिस्त होती घरात, आमचे देवदैवत बंदिस्त होती, ना कुठला हिंदू सण साजरा करू शकत होतो, या सगळ्या सणांना मोकळं करण्याचं काम या सरकारने केलं. त्याबद्दल पहिलं मी त्यांचं अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. आणि आज हा म्हणून कोविड नंतर लोकांना पहिल्यांदा सार्वत्रिक मोठा अशा प्रकारचा उत्सव आलेला आहे. दहीहंडी जोरात साजरी केली, गणेशोत्सव जोरात साजरा केला आणि आज रास गरबा सुद्धा नवरात्रीच्या निमित्तानं मुंबईत जोरात साजरा होतोय. आणि मला वाटतं भाजपच्या वतीनं मुंबईत जवळपास 50 ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गरबा साजरा होतोय. आता आम्ही बोरिवलीच्या या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे क्रीडांगणावर हा 25 एकराच्या मैदानावर गरबा होतोय आणि आतापर्यंत 25-30 हजार लोक या ठिकाणी ऍट ए टाइम रास गरबा खेळतायत आणि जल्लोष या ठिकाणी सुरू आहे आणि तरुणाई या ठिकाणी थिरकलेली आहे. प्रीती पिंकीचा गरबा आहे आणि तरुणाई, युवक युवती, विद्यार्थिनी आपण पाहाल की त्यांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही. आणि हा खरा आनंद आहे. कारण शेवटी कोरोनाच्या संकटानंतर आंबे माचा उदो उदो करत आज सर्वजण या ठिकाणी घराबाहेर रास गरबा खेळण्यासाठी निघालेले आहेत. आम्हालाही खूप आनंद होतोय कारण लोकांनाच खऱ्या अर्थानं मोकळं व्हायला संधी आज या माध्यमातून मिळालेली आहे.
आणि आम्ही पहिल्यांदाच रायगड प्रतिष्ठान आणि भारतीय जनता पार्टीच्या विद्यमाने हा गरबा या ठिकाणी करतोय. रायगड प्रतिष्ठानचे विश्वस्त प्रकाश दरेकर असतील, पिनाकिन शाह असेल, यांच्या सहकार्यांच्या मार्फत या ठिकाणी हा उत्सव साजरा होतो आणि आम्हाला आनंद आहे की मगाशीच आमच्या अध्यक्षांनी भाजपच्या सांगितलं की सर्वाधिक मोठा आणि उत्साह असणारा गरबा अशा प्रकारचा बाळासाहेब ठाकरे क्रीडांगणावर चिकोवाडीत बोरिवलीत हा गरबा संपन्न होतोय. प्रवीणजी, प्रीती पिंकी सारख्या ज्या की दांडिया क्वीन मानल्या जातात त्यांचं या ठिकाणी सगळ्या सादरीकरण होणार आहे. मोठमोठे कलाकार या ठिकाणी येत आहेत. कशा पद्धतीचं संपूर्ण 9 दिवसाचं नियोजन आहे? सगळ्यांना मोफत आहे हा गरबा असं आम्ही ऐकतोय, नेमकं काय? नाही, खरं म्हणजे 2-2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये पूर्णपणे मुंबईकर आर्थिकदृष्ट्या पिचलाय आणि कष्ट करणारा घाम गाळणारा मुंबईकर त्याला 4-5 हजाराचा पास घ्यायचा म्हटला तर आर्थिक कंबरडं मोडलं असल्यामुळे त्याला शक्य नाही. आणि मग आपली हाऊसमौज करायची असेल तर एवढे पैसे तो बेअर करू शकत नाही आणि मग त्याचा आनंद त्यांनी काय घुसमटायचं का? मग आमच्यासारख्या कार्यकर्त्यांमधल्या संवेदना जाग्या होत आम्ही फ्री पासेस या ठिकाणी वाटले. आपल्याला आश्चर्य वाटेल, 1.5 लाख लोकांनी ऑनलाईन बुकिंग केलं, 40,000 लोक फिजिकली पास घेऊन गेले आणि 25-30 हजार लोक रोज या ठिकाणी गरबा खेळणार आहेत. आणि एक रेकॉर्ड या गरब्याच्या माध्यमातून या ठिकाणी स्थापित होते आणि त्यामुळे पैसे तर येत असतात, पैसे जात असतात, परंतु या सर्वसामान्यांचं समाधान आहे ते आमच्यासारख्या सामाजिक राजकीय कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी प्रेरणा देत असतात. म्हणून आम्ही हा गरबा फ्री त्या ठिकाणी ठेवलेला आहे. शेवटचे 2-3 दिवस जे आहे ते रात्री 12 वाजेपर्यंतची परवानगी दिली जावी आणि जेणेकरून हा उत्साह जो आहे तो द्विगुणित व्हावा. जर्नलिस्ट राजेश प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. या विशेष कार्यक्रमामध्ये एक छोटासा ब्रेक. कुठे जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत. बोरिवलीत गरबा प्रेमींचा उत्साह वाढवण्यासाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हजेरी लावली आहे. गरब्याचा उत्सव पाहून मला आनंद झाला असंही त्यांनी मत व्यक्त केलंय. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांनी. 2 वर्षानंतर पुन्हा एकदा दांडियाचा उत्साह आपल्याला बघायला मिळतोय. आपण मुंबईच्या दहिसर बोरिवली या भागामध्ये आलो आहोत, जिथे प्रवीण दरेकर यांच्या वतीनं दांडिया गरबा रासचे आयोजन करण्यात आलंय. मंत्री सुधीर मुनगंटीवार आले आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया. खरं तर बरेच वर्ष झाले अशा पद्धतीचा दांडिया उत्साह आपल्याला बघायला मिळत नाही आणि त्यात विशेषतः कोरोनाच्या कालावधीमध्ये एक मोठा गॅप पडलेला आहे. आज हा उत्साह बघून काय वाटतंय? खूप आनंद होतोय. माँ दुर्गेचं स्मरण करत नवरात्रीचा उत्सव जेव्हा आनंदाने साजरा केला जातोय, तुम्ही या उत्सवात जे सहभागी झाले त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा, त्यांचा उत्साह बघा. मनात एकच विश्वास निर्माण होतो की आम्ही सर्वजण एकत्र येऊन जो सर्वांचा संकल्प आहे, एकीकडे माँ दुर्गा देवीची आराधना करत असताना या उत्साहाच्या संकल्पातून माँ भारत देवीची ही आराधना आणि संकल्प पूर्ण होईल. मी प्रवीण दरेकरजी व त्यांच्या टीमचं अभिनंदन करेन की इथं एवढ्या उत्साहाने, इतक्या संख्येने माँ दुर्गा देवीची आराधना करत, माँ अंबादेवीचं स्मरण करत उत्साहामध्ये हा गरबा सुरू आहे. खूप आनंदाचा क्षण आहे. खरं तर हा स्त्री देवतेचा उत्सव असतो आणि हा उत्सव हा वाईटावर स्त्री शक्तीनं मिळवलेल्या विजयाचं प्रतीक आहे. काय सांगाल? भाजपची टॅगलाईन पण आहे की सणांवरचं संकट गेलं आणि भाजप सरकार आलं. भारतीय जनता पार्टीचे टॅगलाईन नारी से नारायणी तक, याचा अर्थच आहे स्त्रीच्या रूपात आम्ही माँ दुर्गा बघतो, माँ महाकाली बघतो, माँ भवानी बघतो. जे जे वाईट आहे त्याची नष्ट करण्याची शक्ती आधी माता म्हणून स्त्रीकडे बघताना दृष्टिकोन हा समाजाचाही आहे आणि भारतीय जनता पार्टीचा आहे. जी जी गोष्ट पोषण करते तिला आपण मातेचा किंवा स्त्रीचा दर्जा देतो. भारताला पिता म्हणत नाही, भारत माता म्हणतो, नदीला माता म्हणतो. हे सर्व पोषण करणार आहे आणि म्हणून हा स्त्री शक्तीचा जागा हा या देशाच्या संस्कृतीला
जगाच्या सर्वोच्च स्थानावर नेणारा हा जागर आहे. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी भाषण करताना असं म्हटलेलं होतं की आम्ही सुद्धा सणांना परवानगी दिलेली होती, वारी हा उत्साहात साजरी केली गेलेली होती, त्यामुळे भाजप जे आहे ते ढोंग करताय अशा पद्धतीची जाहिरात करून असं त्यांनी म्हटलेलं होतं त्यांच्या भाषणात. त्यांनी काय म्हटलं हे महत्वाचं नाही, जनता काय म्हणते हे महत्वाचे आहे. आज तुम्ही मुंबईमध्ये कुठेही जा, सर्व दूर उत्साह आहे. गणेश उत्सवाचा उत्साह बघितला, आता नवरात्रीचा उत्साह वाढताय. आणि 2 वर्ष काय होतं, 2 वर्ष 20 माणसांनी यावं, 50 माणसांनी यावं, बियर बार मध्ये आणि दारूच्या दुकानात कितीही लोकांनी यावं, पण नवरात्रीच्या मैदानात येऊ नये, अधिवेशनात एकत्र येऊ नये. हा जो भेदभाव होता की वाईन शॉप मध्ये लाईन आहे तेव्हा कोरोना होत नव्हता, पिओ वाईन रहो फाईन, पण नवरात्रीचा उत्सव साजरा केला तर यांची रात्रीची झोप मात्र उडायची. हे मात्र आपण 2 वर्ष बघितले. आज हा एवढा उत्साह बघून नक्कीच तुम्हाला सुद्धा जुने दिवस आठवले असतील. विदर्भामध्ये वेगळ्या पद्धतीचा नवरात्रोत्सव साजरा होतो, तिथं दांडिया रास गरब्याचं प्रमाण कमी आहे. काय सांगाल आजच्या या पर्वाच्या निमित्तानं? मनाला उत्साहाचं टॉनिक देणारे हे उत्सव आहे. यातून मॅन इज अ सोशल एनिमल, हम साथ साथ है ही भावना निर्माण होते. एकमेकाविषयी स्नेह आणि प्रेम हे या उत्सवातूनच निर्माण होत असतं. आणि म्हणून विदर्भ असेल की मुंबई असेल, चांदा असेल की बांदा असेल, या उत्साहातून महाराष्ट्रामध्ये एकच आवाज हा घुमतो, जय भवानी, जय शिवाजी, हम सब एक है. आम्ही सर्व जातीपाती धर्माच्या बाहेर जाऊन या उत्सवात सामील होतो आणि हा उत्सव सामील करताना आनंद द्यायचा असतो, आनंद घ्यायचा असतो, आनंद वाटायचा असतो, आनंद लुटायचा असतो. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीनं भाजप मोठ्या स्वरूपात आयोजन करते असं सुद्धा म्हटलं जातं. आज महादुर्गेच्या चरणी काय प्रार्थना मागितली आपण? असं आहे, महादुर्गेच्या चरणी जनतेच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण व्हावं, जनतेच्या सुख समाधानासाठी आम्ही प्रार्थना मागितली. निवडणूक हे बाय प्रोडक्ट आहे. भारतीय जनता पार्टी निवडणूक जिंकण्यासाठी राजकारण करत नाही, सामान्य गोरगरिबांचं मन जिंकण्यासाठी राजकारण करत. आमचं लक्ष निवडणूक नाही, जनतेच्या मनामध्ये भारतीय जनता पार्टीच्या विचाराला स्थान प्राप्त व्हावं हा आमचा साधारणतः प्रयत्न असतो. तर आपण बघतोय की तरुणांमध्ये उत्साह निर्माण व्हावा आणि लोकांच्या चेहऱ्यावर हसू फुलावं यासाठी म्हणून हे उत्सव अतिशय महत्त्वाचे असतात आणि म्हणून अशा पद्धतीने उत्सवांचं आयोजन केलं जावं अशी भूमिका सुधीर मुनगंटीवार यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. पुढे राजेश प्रणाली कापसे, न्यूज 18 मुंबई. या विशेष कार्यक्रमामध्ये आज इथेच थांबूया. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.